तांत्रिक बिघाडामुळे कुवेतनं इराणचा फायटर जेट असल्याचं समजून पाडलं. अमेरिकेचं फायटर जेट तर अमेरिकेच्या फायटर जेटमधील पायलट सुरक्षित. इराणनं बहरीनवर केलेल्या हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर. इराणी हल्ल्यात बहरीनमधील अमेरिकेच्या तळाचं मोठं नुकसान. बहरीनमधील एका अत्यंत महागडं अमेरिकन रडार स्टेशन उद्ध्वस्त. इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला. बहरीनमधील अमेरिकेनं सैन्याच्या बेसवरती इराणचा एअर स्ट्राईक. मागच्या 2-3 तासात इराणनं आखाती देशांवरचे हल्ले वाढवले. इराणचा बहरीनवर हल्ला. व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतरचे धुराचे मोठे लोळ. बहरीनच्या राष्ट्रीय महामार्गावरून शूट केलेला व्हिडिओ समोर. अमेरिका बहरीनची लष्करी तळं वापरतेय. इराणकडून जेरुसलेम, तेल अवीव आणि इस्रायलच्या इतर भागांवरती रॉकेट हल्ले. खामेनेईंच्या मृत्यूमुळे इराणमध्ये तणाव वाढला. लेबनॉनमध्ये आयडीएफचे पुन्हा एकदा हल्ले सुरू. आयडीएफनं लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या अधिक लक्ष्यांवरती हल्ले करण्यास सुरुवात केली. लेबनॉनच्या अनेक भागात हिजबुल्ला शस्त्र साठवण सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ला. अमेरिकेनं समुद्रामार्गे इराणवरती मिसाईल्स डागले. लढाऊ जहाजावरून इराणवरती मिसाईल डागण्यात आलेत. टॉमहॉग मिसाईलमध्ये 1000 मैलापर्यंत हल्ला करण्याची शक्यता. इराणकडून कुवेतवर फायटर जेटनं हल्ला. कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं इराणी फायटर जेट हाणून पाडले. हवेतून फायटर जेट खाली पडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड. इराणच्या शाहेद 136 ड्रोनचा बोगद्यांमध्ये शिरून हल्ला. इराण IRGCनं पोस्ट केलाय हा व्हिडिओ. इस्रायली आणि अमेरिकन लष्करी तळाला लक्ष्य केलं. इराणच्या सानंदजमध्ये इराणी सैन्याच्या ठिकाणावर हल्ला. IRGCच्या तळांवरती इस्रायल आणि अमेरिकेचा हल्ला. IRGCच्या संकुलांवर स्फोट आणि धुराचे लोट. इराणच्या औद्योगिक वसाहतीवरती इस्रायल आणि USचा हल्ला. हल्ल्यामुळे इराणच्या औद्योगिक वसाहतीत आग आणि धुराचे लोट. तेहरानच्या औद्योगिक वसाहतीवर इस्रायलचा हल्ला. अमेरिका इस्रायलचा इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांवरती हल्ला. राजधानी तेहरानसह विविध शहरात क्षेपणास्त्र हल्ला. 200हून अधिक ठार, 800हून अधिक जखमी. इराणचे नवनियुक्त प्रमुख अलीरेझा अराफी देखील हल्ल्यात ठार झाल्याची माहिती. काल सर्वोच्च परिषदेत अलीरेझा अराफी यांची नियुक्ती झाली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक फ्लिन यांचा दावा. इराण युद्धाची ढग. लेबनॉनपर्यंत. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामध्ये किमान 20 ठार. लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्ला दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलचा हल्ला. इराणविरुद्ध कारवाईबाबत ट्रम्प यांचं विधान. इराणची संपूर्ण लष्करी कमांड बरखास्त करण्यात आल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. शरणागती पत्करा अन्यथा हल्ले सुरूच राहतील, ट्रम्प यांचा इशारा. खामेनेईंचा उत्तराधिकारी शोधला होता पण तोही हल्ल्यात ठार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले सगळे नेते ठार झाले, ट्रम्प यांचा दावा. इराणचा अमेरिकेशी चर्चा करण्यास नकार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा निघाला. इराणनं चर्चेचा प्रस्ताव दिलाय. मीही चर्चा करणार, ट्रम्प यांनी माहिती दिली होती. कुवेतमधील अमेरिकेच्या हवाई तळावर इराणी ड्रोननं हल्ला. खामेनेईंचा मृत्यू झाल्यानं युद्धाचा तणाव वाढला. अमेरिकेचा इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखान्यावर हल्ला. B-2 बॉम्बरनं हल्ला केला. अंदाजे 800 किलो वजन असलेला बॉम्ब वापरण्यात आला होता. इराणविरुद्धच्या युद्धात B-2 बॉम्बर्सचा वापर. ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये B-2 बॉम्बर्सनं प्रवेश केला. B-2 बॉम्बर्सने 800 किलोपेक्षा जास्त बॉम्ब टाकले. इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळ नष्ट. इराणचा इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर. इराणचा इस्रायलमधील जेरुसलेमवर मोठा हल्ला. इराणचा हायपरसोनिक क्षेपणास्त्र हल्ला. इराणी हल्ल्यात अनेक इस्रायली नागरिक जखमी. इराणच्या समर्थनार्थ हिजबुल्ला मैदानात. हिजबुल्लानं इस्रायलवरती रॉकेट डागलं. इस्रायलनं हिजबुल्लाचे रॉकेट चढवले. इस्रायली सैन्य कोणत्याही परिस्थितीत सज्ज असल्याची इस्रायल लष्कराची माहिती. इस्रायलकडून हिजबुल्लानं डागलेलं रॉकेट पाडण्यासाठी आयन बीम नावाच्या लेझर शस्त्राचा वापर. रॉकेट आणि ड्रोन पाडण्यासाठी आयन बीम शस्त्राचा प्रभावी वापर.
इराणवरील हल्ल्याचा अमेरिका सेंट्रल कमांडकडून नवीन व्हिडिओ पोस्ट. इराणचा फायटर जेटला उद्ध्वस्त करणारा व्हिडिओ. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे फायटर जेट्स आणि ड्रोन्सचा खात्मा. इस्रायलच्या एअरफोर्सकडून इराणच्या मिसाईल लॉन्चर्सवर हल्ला. इस्रायलकडून हल्ल्याचा नवीन व्हिडिओ जारी. इस्रायलनं इराणवरील हल्ल्याच्या तयारीचे व्हिडिओ पोस्ट केले. इस्रायलनं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचं मुख्यालय, इंटेलिजन्स मुख्यालय, इराणचं एअरफोर्स मुख्यालय आणि आंतरिक सुरक्षा मुख्यालयाला लक्ष्य केलं. इराणचा अमेरिकेच्या नौदल तळावर हल्ला. इराणच्या बहरीनमधील सलमान बंदरावर हल्ला. इराणच्या हल्ल्यामुळे बहरीनच्या बंदरावर आग. नागरिकांना घटनास्थळावरून बाहेर पडण्याचं आवाहन. इस्रायलचा तेहरानमधील गांधी हॉस्पिटलवर हल्ला. भीषण हल्ल्यात रुग्णालयाच्या इमारतीचं प्रचंड नुकसान. हल्ल्यावेळी रुग्णालयात शेकडो रुग्ण उपचार घेत होते. जखमींना घटनास्थळावरून हलवलं. इराणच्या तेहरानमधील इस्लामिक राजवटीच्या प्रचारकांवर हल्ला. इस्रायली हवाई दलाच्या हल्ल्यात इराणच्या सरकारी टीव्ही आणि रेडिओ मुख्यालय लक्ष्य. या स्फोटानंतरची दृश्य समोर. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर पुन्हा मोठा हल्ला. त्यासोबतच इस्फहान आणि जाहेदान शहरात देखील हल्ल्याची माहिती. इराण विरोधातील युद्धात अमेरिका आणि इस्रायलची साथ दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. इराणवरती स्ट्राईक करणाऱ्या इस्रायलच्या फायटर जेटचं अमेरिकेच्या विमानांकडून रिफ्युएलिंग. यूएईनं इराणमधील दूतावास बंद केले. दूतांसह सगळ्या कर्मचाऱ्यांना माघारी बोलवलं. अबुधाबी आणि दुबई विमानतळावरच्या हल्ल्याचा संताप. दूतावास बंद होणं हे संबंध कमालीचे बिघडल्याचं दर्शवणारं कृत्य. पाकिस्तानच्या कराचीतील अमेरिकेच्या कॉन्सुलेटवरील हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर कराचीमध्ये हिंसाचार भडकला होता. आंदोलकांनी अमेरिकेच्या सैनिकांवरती गोळीबार केला होता. यात 19 जणांचा मृत्यू. युद्धामुळे शेअर बाजारात घसरण. मात्र अपेक्षेनुसार पडझड नाही. सेन्सेक्स 900 ते 1000 तर निफ्टीची घसरण 300 अंकांदरम्यान स्थिरावली. आपल्या बाजारांनी परिस्थितीशी जुळवून घेतल्यानं पडझड स्थिरावल्याचं तज्ज्ञांचं मत. खामेनींच्या मृत्यूनंतर इराकमध्येही शोक व्यक्त. राजधानी बगदादमध्ये खामेनी समर्थक रस्त्यावर. बगदादमध्ये प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. हजारो खामेनी समर्थकांचा अमेरिका इस्रायल विरुद्ध संताप. इराणवरील हल्ल्याबद्दल फ्रान्समध्ये जल्लोष साजरा. इराणी समुदाय रस्त्यावर उतरला. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यांचं स्वागत. इराणमधील स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. इस्रायल आणि अमेरिकन सैन्याचा इराणवर प्रतिहल्ला. इस्रायली सैन्यानं तेहरानवरती हल्ले केल्याचा दावा. तेहरानमधील संरक्षण यंत्रणेवर हल्ला. इस्रायली सैन्यानं हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इस्रायलचे इराणवरचे हल्ले सुरूच. इस्रायली हवाई दलानं व्हिडिओ पोस्ट केला. इस्रायलनं इराणवरती 30हून अधिक बॉम्ब टाकले. इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केली. ब्रिटनची अमेरिका इस्रायलच्या बाजूने युद्धात उडी. पंतप्रधान कीर स्टारमर यांनी घोषणा केली. इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटनही सज्ज असल्याची स्टारमर यांची माहिती. ब्रिटननं आपली लष्करी तळं इस्रायल अमेरिकेसाठी खुली केली. अमेरिकेत राहणाऱ्या इराणी नागरिकांकडून खामेनी विरोधातील कारवाईचं स्वागत. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये इराणी नागरिकांनी ट्रम्प डान्स केला. इराणी नागरिकांचा इराणवरच्या कारवाईनंतर जल्लोष. इराकमधील बगदादमध्ये इराण समर्थकांची निदर्शनं. ग्रीन झोन म्हणजे ज्या ठिकाणी अमेरिकन दूतावास आणि इतर राजनैतिक कार्यालये आहेत अशा ठिकाणी हिंसक निदर्शनं. खामेनी यांच्या हत्येविरोधात श्रीनगरमध्ये निदर्शनं सुरूच. खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू. कडक सुरक्षा तैनात. सोनं चांदीच्या दरावरही युद्धाचा परिणाम. सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची वाढ. सोनं 1,65,000 तर चांदीचे दर 2,90,000 रुपयांवर. युद्धामुळे जेएनपीए बंदरात कोट्यवधींचा शेतमाल अडकला. सध्या 1,000 कंटेनर जेएनपीए बंदरात अडकल्याची शक्यता. युद्ध लांबल्यास बंदरात अडकलेल्या कंटेनरला दिवसाला कुलिंग खर्च प्रति कंटेनर 10,000 येणार. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी संकटात. भारतानं नेहमीच शांतता आणि स्थैर्याचं आवाहन केलं. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. भारतात आलेल्या कॅनडाच्या पंतप्रधानांसोबत पत्रकार परिषदेत मोदींचं विधान. संबंध मानव जातीसाठी दहशतवाद हे आव्हान. मोदी
मोदींनी हे वक्तव्य केले. पंतप्रधान मोदींची युद्धावर प्रतिक्रिया, तर चर्चा आणि मुत्सद्देगिरीतून मार्ग निघू शकतो अशी ही प्रतिक्रिया. आणि यानंतर अन्य काही बातम्या पाहूया. चिपळूणच्या सावर्ड्यात एकमेकांवर पेटते निखारे मारण्याची म्हणजेच होलटा शिमग्याची अनोखी परंपरा. ढोल ताशांच्या गजरात आरोळ्या ठोकत 3 फुटांच्या अंतरावरून एकमेकांवर पेटते निखारे मारण्याची परंपरा. भंडाऱ्याच्या लाखणीत कचरा जाळून इको फ्रेंडली होळी साजरी. कोणत्याही प्रकारे वृक्षातोड न करता ग्रामसफाई करत ग्रीन नेचर फाउंडेशनच्या वतीनं इको फ्रेंडली होळी साजरी. स्वच्छता अभियान. बुलढाण्यात रंगपंचमी निमित्त विविध रंगांनी बाजारपेठा सजल्या. चिखली बाजारपेठेत रंग खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात ऐतिहासिक नवसाची होळी साजरी. माजी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवींनी आपल्या गावी होळीचा नवस फेडला. आरोग्यासाठी आणि शेतीच्या भरभराटीसाठी आदिवासी बांधवांचं होळीला साकडं. धुलिवंदनासाठी भंडाऱ्याच्या बाजारपेठा सजल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुखवटे आणि धनुष्यबाण पिचकारीला लहानग्यांकडून मागणी. केमिकल विरहित हर्बल रंग आणि सुगंधी रंगांना यंदा नागरिकांची अधिक पसंती. खग्रास चंद्रग्रहणामुळे शेगावच्या संत गजानन महाराजांचं दर्शन उद्या जाळीतून घ्यावं लागणार. तर मंदिराचं प्रसादालयही उद्या बंद राहणार. तर आनंदसागर आध्यात्मिक केंद्रही उद्या दिवसभर बंद राहणार. उद्या खग्रास चंद्रग्रहणानिमित्त सिद्धिविनायकाचं गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार. संध्याकाळच्या दुपारतीनंतर नियमित दर्शनाला सुरुवात होणार. तर ग्रहण काळात गणपतीला कोणताही प्रसाद वाहिला जाणार नाही. भंडाऱ्यात तुमसर तालुक्यातील मॉईल कंपनीच्या बारूद मॅगझिन परिसरात बिबट्याचा वावर. कामगारांमध्ये भीतीचं वातावरण. स्फोटांचा साठा असलेल्या बारूद मॅगझिन परिसरात बिबट्या मुक्तपणे वावरत असल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. सांगली जिल्हा परिषदेवरती सत्ता स्थापनेबाबत भाजप आणि काँग्रेसमध्ये दावे प्रतिदावे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची वेट अँड वॉचची भूमिका. तर ऐनवेळी आम्ही पत्ते उघडू. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचं वक्तव्य. नागपूरमधील काटोलमधील कंपनीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 19 वर. रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी 2 जणांचा मृत्यू. जखमींची संख्या 21 वर. तर 21 अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. 9 जणांना अटक. बीडच्या आष्टीतील पेपर मिल समूहाची जागा लोह खनिज समूहाकडे हस्तांतरित. त्यामुळे 400 कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्यानं पेपर मिल मजदूर कामगारांचं साखळी उपोषण. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोटोणीमधील अवैध दारू आणि मटका व्यवसायाविरोधात महिला आक्रमक. बोटोणी बसस्टँडवरती दारूचं दुकान लावत महिलांची गांधीगिरी. अवैध दारू व्यावसायिकाच्या घराबाहेर युवकांचं ढोल वादन करत आंदोलन. नांदेडच्या माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीतून रेतीची तस्करी वाढली. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही महसूल प्रशासनाकडून तराफे जाळत कारवाई. संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा इशारा. नायगावच्या नांदेड शिवारात प्राचीन महादेव मंदिराच्या परिसरात गुप्तधनासाठी खड्डा खोदला. पोलिसांनी धाड टाकत 7 जणांना अटक केली. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल. भंडाराच्या पालांदूरमध्ये आईस्क्रीमचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग. मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून 50 वर्षीय आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नरसाळ्याच्या चाणक्यपूरमध्ये मोकळ्या जागेत टाकलेल्या कचऱ्याला आग. या आगीमुळे गटाराच्या कामासाठी पाण्याच्या टाकीखाली ठेवलेले 700 सिंथेटिक पाईप जळून खाक.